तुम्हा सर्वांचे लाडके उद्योजक आणि एक दमदार बिल्डर सन्माननीय आदरणीय श्री वासुशेठ भोईर यांच्या नेतृत्वाने आपण स्पर्धा पाहतोय। कालभैरव मैदान 40+ मास्टर चिंचपाडाच्या मैदानावर चालत असणारी डे नाईट स्पर्धा। संकल्पना शून्यातून विश्व निर्माण करणारा हा माणूस खेड्यापाड्यातील एक साधा सिंपल माणूस रहिमान आणि त्या माणसाने आज मात्र अख्खा देशामध्ये आपला नावाचा बोलबाला काय आहे ते पाहायला मिळतोय। सन्माननीय आदरणीय श्री वासुशेठ भोईर कोलीकोपर आणि त्यांचे मेहुणे पण आपण पाहतोय मच्छिंद्र रोडपाटकर भाऊ आणि त्या गाण्यामध्ये काय दमदार आवाज सचिन दादा परदेशी याचा एकच वादा वासुशेठ दादा एक कलाकमी पाहायला मिळाली त्यांच्या माध्यमातून। आई नंदादेवी 40+ मास्टर नांदगाव या संघाला जर नाव कोणी दिलं असेल आई नंदादेवी 40+ मास्टरचं तर सागर पाटील यांनी आणि त्या नावाला अनुसरून आतापर्यंत जबरदस्त कामगिरी प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून आपण सामन्याचं कव्हरेज पाहतोय आणि डीजे प्रणव डीजे शिवकर मंडप डेकोरेटर्स अंशी मंडप डेकोरेटर्स नेरे जबरदस्त कॉम्बिनेशन कॅल्क्युलेशन आणि स्टँडर्ड लेवलचे सामने पाहायला मिळतात। रोडपालचे आमचे वासुशेठ नेरेपाराचे आमचे भाऊजी यांचं इथे स्वागत होतोय आणि बघा दमदार व्यक्तिमत्व दिलदार व्यक्तिमत्व आणि आपण ऐकतोय ओवळाचा रवींद्र म्हात्रे आमचे मित्र यांचा आवाज शेखरजी पाटील कुडावे अप्रतिम सुंदर साऊंड सिस्टीम डीजे मास्टर धन्यवाद डीजे मास्टर कुणालजी रोडपालकर मच्छिंद्रजी रोडपालकर सासरे शांतारामजी रोडपालकर यांचे ते वासुशेठ भोईर यांच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि सुधाकरजी रोडपालकर यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून वासुशेठ भोईर मुख्य आयोजक आर ट्रॉफी मध्ये सरचे स्वागत करतात। पाहतो आपण अंश आणि वंश आणि त्यांच्या मधोमध नीती वासुशेठ भोईर यांची सुकन्या स्पर्धेला होते सुरुवात पहिला चेंडू पडतोय 4-5 पावलांचा स्टार्ट आपण पाहतोय आणि दोन्ही संघाचे 12 मॅन आई नंदादेवी प्रसन्न नांदगाव विपक्ष आपण पाहतोय चॅलेंजर बेलवली दोन्ही संघाचे 12 वालेत संदेश पाटील दत्ता भगतसाठी चेंडू वाह सकलेत क्षेत्ररक्षकाकडे हा आलाय पहिला चौकार स्वागत समारंभ पण चालू आहे आणि एका बाजूला सामना पण चालू आहे। तर रवींद्र म्हात्रे आपण एक मायक्रोफोन आपल्याकडे घ्या आपण स्वागत समारंभाचा काम प्लीज पार पाडा। सामना अतिशय इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी सामना तेवढाच महत्वाचा आहे। आमचे पंच बघा अतिशय देविद्यमान असे पंच तर व्यासपीठावर आपण सन्मान होताना पाहतोय मच्छिंद्र रोडपालकर खरं मेहुण्यांचे पाहुणे म्हणून आज दरवर्षीप्रमाणे ही मंडळी सातत्याने येत असतात आपल्या जावईच्या या आयोजनामध्ये अर्थातच वासुशेठ भोईर नियती स्पोर्ट्स आयोजित आर ट्रॉफीचं हे एक आयोजन तुम्ही रात्रीचं स्पर्धेचं पाहतोय। त्यानंतर मच्छिंद्र खरं तर सातत्यानं खेळणारा टेनिस क्रिकेट आजही ते नेरेपाडा टीम मधून खेळताना पाहायला मिळत आहेत। मच्छिंद्र रोडपालकर या नावानं सातत्यानं उल्लेख केला जातो आणि त्यांचं इथे मात्र शुभ सन्मान केला जातोय। मेहुणे आहेत आम्ही नेहमी 2 मच्छिंद्र या नावानं या गावामध्ये या पाहत असतो संघामध्ये खेळताना दोन्ही मच्छिंद्र खूप चांगली कामगिरी करतायत। आज आपल्या मेहुण्याच्या आपल्या जावयाच्या आयोजनामध्ये ते पाहुण्यांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत त्यांच्या समवेत स्वागत समारंभाचा कार्यक्रम पार पडला। इथे मात्र सामना रंगतदार चालू आहे। स्ट्राईकला दत्ता भगत नाश्ते गेला आपण पाहतोय कुणाल रोडपालकर आपले वासुशेठचे अजून एक मेहुणे अर्थातच कुणाल रोडपालकर यांचाही शुभ सन्मान केला जातो। या मुख्य व्यासपीठावर सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। धन्यवाद रवींद्र म्हात्रे उर्फ रिवाल
गोलंदाजी मात्र टिचून मारा, तिखट मारा, तंत्र शुद्ध मारा पाहायला मिळतोय. ज्या बेलवली संघाने 8 मावले घेऊन फायनल मारली ओलवा नोड मध्ये. पुढचा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू सांगता सुदेश रोडपालकर यांचे या ठिकाणी सन्मान. हे एक मेवणे आहेत बघा. आज सातत्यानं आपण बघितलं ना, मी दरवर्षी पाहतो वासुशेठ यांची स्पर्धा, त्यांचे सासरे बुवा, त्यानंतर मेवणे त्यानंतर आपले बघितलं तर पूर्ण त्यांचा मित्र परिवार येत असतो. ते सर्व पाहुणे सुधाकर मेवणे, रोडपालकर, कुणाल रोडपालकर, मच्छिंद्र रोडपालकर, सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया पुन्हा एकदा कॉमामध्ये सागर पाटील यांच्याकडे. उमेश यांचा पुढचा चेंडू दत्ता भगतसाठी बघा. पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्राकडे, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडनं होतोय चुकी, आणि इथे मात्र चुकीला माफी नाही. आलाय दमदार चौकार. दोन्ही फलंदाज पुरंदर क्षत्रिय कलावंतास सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. देव येते माझा, तयारीला लागा. 19 फेब्रुवारीला आली माझ्या राजाची जयंती आली. धन्यवाद डीजे मास्टर. सुंदर अशी धून. ज्या राजानं परस्त्री माते समान मानली आणि तिला आईचा दर्जा दिला, सुभेदाराची सून मोगल्याने उचलून आणली असता तिची मायने ओटी भरून परत पाठवणारा राजा, ज्या राजाच्या दरबारी स्त्री कधी नाचली नाही. असे 2 राजे होऊन गेले. 40 वर्ष असे वेदना सहन केला, परंतु आपला धर्म सोडला नाही. असे धर्मवीर संभाजी राजांना स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. दोन्ही साइडने एंड आहे. बघूया गोलंदाज दोन्ही साइडने गोलंदाजी करू शकतो, फलंदाज दोन्ही साइडने फलंदाजी करू शकतोय. काल भैरव 40+ मास्टर मैदान चिंचपाडा. विकास शेट केळी, काल भैरव वॉटर सोल्युशनचे प्रोपायटर आणि नाईक ऑप्टिक्सचे प्रोपायटर आपण पाहतोय. निखिल नाईक यांच्याकडनं एक जबरदस्त सनग्लास, गॉगल्स आणि 500 रुपयाचा गिफ्ट वाउचर आपण पाहतोय. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून जे घरबसल्या प्रेक्षक सामन्याचा आनंद घेतात, आमच्या आवाजाचा आस्वाद घेतात, त्या सर्वांचे आम्ही कौतुक करतोय. स्पर्धेच्या माध्यमातून आरा ट्रॉफी 2025 शानदार पर्व. किरण कुठल्यासाठी चेंडू पडतोय. बॉलर्स नेम सचिन. सचिन तांडेलो प्रति हल्ला आणि चेंडू केलाय हवाई फायर. आलाय हा दमदार बिग हिट षटकार. ते 40+ मास्टर नांदगाव. सचिनचा पुढचा चेंडू किरण साठी बघा. सन्मान दिला चेंडूला. स्वतः यष्टीरक्षक चेंडू गॅदर करतोय. या संघामध्ये नांदगाव संघामध्ये बाला, संजय मामा, किरण कुठले, आपले सुजय, आमचे मंगेश, सुंदर असे फलंदाज आहेत. भूपेंद्र पाटीलला कोण विसरणार, आणि संस्थापक गणेशजी म्हात्रे आणि मारुती मायदे. पुढचा चेंडू अराउंड द कार्पेट खेळून काढलाय. स्टेट ड्राइव्ह चेंडू खेळून काढलाय. बॅकअप मात्र चांगला मिळतोय. इथे मात्र धोका निर्माण होऊ शकतोय, परंतु पंच बघा, आमचे वलवलीचे पंच सत्यवान दादा, जबरदस्त कामगिरी. संघाची धावसंख्या स्कोर गार्ड वर 2 ने पुढे सरकतोय. स्कोर गार्ड संघाची धावसंख्या 16 धावा. योगेश केणी चिंचपाडा स्कोरल. पुन्हा एकदा राऊंड कार्पेट. लॉंगरला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. बेलवली संघाचा चॅलेंजर बेलवली. बेलवली म्हटलं की आम्हाला 2 नावा मात्र घ्यावी लागतात. एक माजी सरपंच नरेशजी पाटील यांचा संघ आणि एक दमदार समालोचक शिव व्याख्याते सन्माननीय आदरणीय रायगड समाज असोसिएशनचे सचिव श्री दिनेशजी पाटील सर. पुन्हा एकदा पंचांकडनं गाठ घेऊन खेळण्यासाठी सज्ज होतोय दत्ता भगत, एक दमदार खेळाडू. सचिनच्या चेंडूचा सामना करतोय. जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. थर्डमॅन रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. धावसंख्या स्थिर आहे. डॉट बॉलची सांगता. दमदार स्कोरिंग उमेशजी भोईर नंतर एक मात्र दुसरा स्कोरर तयार झालाय. काल मात्र जासीची स्पर्धा सर्व संघाने 40+ मास्टरने गाजवली.
आज मात्र इथे फोर्टीप्लस मास्टर मध्ये कुठला संघ आपलं नशीब आजमावणार आणि या ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार. आरा ट्रॉफी डे नाईटची स्पर्धा. वासुशेठ भोईर, संदीपजी नाईक आणि पूर्ण सर्व आयोजकांनी घेतलेली मेहनत. पुन्हा एकदा जोरदार प्रहार चेंडू आणि इथे मात्र झेल सुटलाय आणि फलंदाजाला मिळाला जीवनदान. त्याचा फायदा मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच खेळाडू घेतील. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता दमदार असा खेळ पाहायला मिळालाय. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 8, दुसऱ्या षटकामध्ये धावाला 11. टोटल स्कोर कार्डवर स्कोर झालाय 19. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. 24 चेंडूचा खेळ, 19 धावा धापकावर. धावांची गती वाढवावी लागेल, रन्स वाढवावे लागतील, स्कोर कार्ड हलवावा लागेल. कारण समोर स्ट्राईक झोन मध्ये असणारा संघ राजेजी गायकर, नरजी पाटील, सचिन तांडेल, सुनील तांडेल आणि परशुरामजी पाटील यांचा संघ चॅलेंजर बेलवली. सन्मान्य आदरणीय श्री प्रवीण भाऊ पाटील आणि तसेच आमचे शिवसेनेचे एक दमदार नेतृत्व असणारे सन्मान्य आदरणीय वाऊंजा गावातील परेशभाई पाटील यांना विनंती असेल की आपण मंचावर स्थान बनवायचं आहे. वासुशेठ भोईरवर असणारे प्रेम आणि त्यांची तुम्हाला विनंती आहे. परेशभाई पाटील वावंजे दमदार व्यक्तिमत्व, WPL ठेवतात आणि आमच्यासारख्या समालोचकाला ब्रँडेड असा स्पोर्ट्स घड्याळ ते देतात दरवर्षीप्रमाणे. एक आगली वेगळी स्पर्धा, रासुशेठची स्पर्धा म्हटलं काय टेन्शनच नाही. फक्त शब्द दिला तुम्हाला यायचं आहे आणि त्या शब्दा खातील इथं आलोय. काय घेऊन आलास, काय घेऊन जाणार, द्या माया प्रेम मिलेला पर. पुढचा चेंडू या षटकातील पाहायला मिळतोय. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी हे डे नाईटच्या स्पर्धेचं आयोजन आहे ते मात्र भावाच्या स्मृतीला उजाला मिळण्यासाठी. आरा ट्रॉफीचं आयोजन, दमदार आयोजन. वासुशेठ भोईर नीती स्पोर्ट्सचे अध्यक्ष. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बघा काय कलात्मक फटका पाहायला मिळतात, कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळतो. आणि प्रवीण भाऊ पाटील नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करतात की कसं बोलावं, कसं करावं आणि काय सल्ला द्यावा. ते करणार स्पोर्ट्स मध्ये गेल्यानंतर शिकायला मिळतं. 6:30 वाजता उठून प्रॅक्टिस बघा. आणि आता मात्र ऍडव्हान्स मध्ये बोनस पाहायला मिळतोय. शिवजयंतीचा ऍडव्हान्स बोनस. जवळच विठ्ठल रखमाईचं मंदिर आहे, तिथं मात्र जत्रा भरेल महाशिवरात्री निमित्त. आता मात्र इथे कोणाची जत्रा भरेल. पुढचा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पॉईंट क्षेत्राकडे चेंडू होतोय. ट्रॅव्हल क्षेत्रक्षक मात्र आपलं काम चोख बजावतो. जयदासजी भोईर आमचे भाऊ. स्कोर गार्डवर स्कोर झालाय तो मात्र आतापर्यंत टोटल स्कोर पाहायला गेलं तर स्कोर गार्डवर स्कोर झालाय 21 धावा धापरकावर लागल्यात. बेलवली विपक्ष आई नंदादेव प्रसन्न नांदगाव. पुढचा चेंडू या षटकातील पाहायला मिळतो. 3रे षटक परगडी पटावर. पुन्हा एकदा पॉईंट क्षेत्राकडे. आता मात्र क्षेत्रक्षकाला पाहावं लागतं. अराउंड द कार्पेट समालोचक कक्षाला गवसणी घालण्यासाठी आला हा ग्राउंड शॉट. कार्पेट ड्राईव्ह चौकार शेखरजी पाटील. करणारा राजा. पुढचा चेंडू बघा पॅटचा प्रचंड वेज घेणारा चेंडू. दत्ता भगतला चेंडू समजत नाही ना षटकार ना चौकार. चेंडू जातो निर्धाव. गुडलेस पॉइंट चेंडू पडल्यानंतर गुडघ्याच्या खाली चेंडू राहिला की उडत नाही आणि फलंदाजाला मारण्यासाठी मिळत नाही. निर्धाव चेंडू सांगत आहे. नांदगाव 40+ सामना चालू आहे आणि इथे मात्र नांदगावचे सर्व यंग टॅलेंट मनीष वगैरे सर्व कुठले बंधू सामन्यात आनंद घेण्यासाठी आले आहेत. आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुन्हा एकदा चेंडू चौकारासाठी येतो परंतु इथे मात्र क्षेत्रक्षण चांगला होतो आहे. चॅलेंजर बेलवली संघ बघा. पंच बघा आमचे अतिशय प्रोफेशनल पंच, ऑफिशियल पंच चंद्रकोर त्यांनी कपालाला लावलेले आहे. अतिशय लाजतात. तिन्ही पंचाची नावं लिहून द्या प्लीज सर. नावं घेणं महत्वाचं आहे. स्कोर कार्डवर स्कोर झालाय 28. 4 षटकाचा सामना आहे. 28 धावा धापकावर. प्राप्ती लावच्या माध्यमातून शेवटचा चेंडू असेल.
बघा काय गोलंदाजी, काय कमबॅक करून दिलाय, काय व्हेरिएशन आहे, काय गती परिवर्तन पाहायला मिळालंय. आणि आता मात्र पाणी जर हवा असेल तर मांग करा पाण्याची प्लीज, कारण वय वर्ष 40+, 40च्या नंतर आपण एक धाव आरोग्यासाठी. अप्रतिम दर्जेदार स्पर्धा सिद्धिविनायक बिल्डर्स डेव्हलपर्सचे सर्वेसर्वार आपण पाहतोय. अजय शेठ पाटील यांचा बॅनर आपण पाहतोय. पाण्याची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. आयोजन कमिटी बबलू बघा, आमचे युग यांचे पप्पा मंगेश गायकर. कोण विसरणार हे वादल केवाल्याच्या मैदानावर काय धमाकेदार फलंदाजी केली होती. 41 धावांची लयलूट. धन्यवाद सर. आजची पंच कमिटी अमोलजी काळे, नवीन पनवेल पोदी, संदीप पवार सर पनवेल आणि हरचंद्र फडके वलवली. सॅल्यूट आहे दादा तुमच्या कार्याला. कारण पंच राहणं, पंच होणं, खावणं आहे. भरपूर असह्य वेदना सहन कराव्या लागतात. कधी कधी लोकांच्या गाल्या पण ऐकाव्या लागतात तर रॉंग डिसिजन नाही दिला तरी पण. आणि पंच मात्र क्रिकेटमधले देव मानले जातात. कारण स्टँडिंग मध्ये कीर्तनकार फक्त 3 तास उभा राहू शकतो, पण इथे मात्र अहोरात्र मेहनत करावी लागते. प्रज्ञाकी परमेश्वर, तुमचे प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर यश पण तुमच्या दारी लोटांगण घालेल. जलपान करत आहेत बघा. ड्रिंक्स ब्रेक झालाय, त्याच्यानंतर आता मात्र पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पहिल्या सत्र चालू आहे. 3 षटक कंप्लीट झालीत. शेवटचं स्ट्रोक ओव्हरचं हानामेरचं षटक कुठला गोलंदाज घेऊन येतो बघूया. चॅलेंजर बेलवली प्रत्येक संघासमोर चॅलेंज ठेवण्याचं काम करतोय आणि त्यांना फाईट करतोय. आई नंदादेवी प्रसन्न, 40+ मास्टर नांदगाव संघ. संदेशजी पाटील आमचे अतिशय प्रेमल मित्र. भरपूर वर्षांनंतर ही गाडभेट झाली चिंचपाड्याच्या मैदानावर. प्रेम आणि प्रेम पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा परशुरामजी पाटील आलेत. वैयक्तिक पहिलं सांगित शेवटचं षटक नरेशजी पाटील आहेत. या संघामध्ये 2 एक दमदार पंच सुनीलजी तांडेल आणि द्वारकानाथ चोरगे हे जर या संघामध्ये उतरले तर गोलंदाजीचा भरणा वाढेल. राजेश गायकर आमच्या समेत क्षेत्ररक्षण करतोय. पहिल्या चेंडूला दिलाय तडाखा. बघूया झेल खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि आता मात्र कुठल्याही प्रकारची चुकी न करता फलंदाज होतो झेलच्या सर्वांमध्ये बाद दत्ता भगत. निलेशजी कुठले मैदानामध्ये. संजय कुठले आहेत आमचे सुजल आहेत. डाकुरा गोलंदाज भरपूर वर्ष त्यांनी क्रिकेटला दिलेत. भूपेंद्र पाटील, गणेशजी भोईर, मारुती मायदे संस्थापक आहेत आणि एक जबरदस्त लेफ्ट हँड गोलंदाज. पाहूया पहिला गडी गारद झाला नांदगाव संघाचा. संघाची धावसंख्या धबकार लागतो. आतापर्यंत स्कोर पाहायला गेलं तर 28 धावा. पुढचा चेंडू स्ट्रेट टू द ग्राउंड आणि वाह काय फेट लावला जबरदस्त. एका हातामध्ये चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी. फेकी थोडी खराब, त्याचा फायदा मिळतोय. आई 40+ नांदादेवी 40+ मास्टर याने इथे मात्र काही गरज नसताना धाव घेतली. काही गरज नव्हती धाव घेण्याची. चुकीला माफी नसते क्रिकेटमध्ये आणि क्रिकेटमध्ये जर त्याला मटो नसतं. एक धाव आली होती, दुसरी धाव प्रयत्नामध्ये मोह आवरला नाही आणि फलंदाजाला यावं लागतं माघारी. तिसरीला फलंदाज बाद झालाय. परंतु बघूया मंगेशजी गायकर मैदानाच्या आतमध्ये. धावांचा पाऊस इथे पाडावा लागेल. 4 षटकांचा सामना आहे. 30 धावा धावपलकावर. ओटू डीजे मास्टर. उद्घाटक आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये ज्यांच्या शिवास्ते उद्घाटक झालं PSI अभय शिंदे सर.
सामने जबरदस्त पाहायला मिळालेत आज मात्र पारगाव संघ सुद्धा इथे खेळेल त्यांच्या अगेन्स्ट सामने अतिशय रंगतदार पाहायला मिळतात पाहूया 2 गडी बाद झालेत षटकातील पुढचा चेंडू शेवटच्या षटकातील पाहायला मिळेल आल्या चेंडू भिरकावून दिलाय आणि इथे मात्र झेल सोडलाय पुन्हा एकदा रनआउटचा खतरा होऊन निर्माण झाला होता परंतु फेकी दुरुस्ती उशिराने होतोय आणि सुरक्षित आहेत ते मात्र जीवनदान वाघाच्या जबड्यात घालून हात मोजून त्याचे दात ही आहे मराठ्यांची जात मंगेशला मिळालं जीवनदान बघूया कशा प्रकारे जीवनदानाचा फायदा उचलतोय या मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवर स्कोर झालाय तर मात्र आतापर्यंत धावा झाला धापरकावर 32 पुढचा चेंडू पुन्हा एकदा दुसरा झेल सुटतोय क्षेत्ररक्षक काय करतोय इथे मात्र धडपडतोय चेंडू पकडण्यासाठी आणि इथे मात्र धाव घेण्याच्या मोहामध्ये फलंदाज धावचीत बाद होतोय तिसरा हादरा आई नंदादेव 40+ मास्टर नांदगाव संघाला तर मंचावर यायचा आणि परेश भाई पाटील आपला सुद्धा आयोजक वासू शेठची विनंती आहे की आपण मंचावर स्थान बनवा परेश भाई पाटील वावंजे ओपन हाफ मधून व्हीबीपी संघाला ज्यानं वर जर आणलं वर टॉप लेवलला आणलं ते मात्र प्रवीण भाऊ पाटील आणि रामशेठ पाटील यांच्याकडनं वासू शेठ तुमच्या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात आपलं सहर्ष स्वागत रामशेठ पाटील व्हीबीपीचे पुरस्कर्ते पॅकर आणि संस्थापक आणि बॉडी बिल्डर बिडीशेठ बलीशेठ कुस्तीपट्टू यांच्याकडनं स्पर्धेला शुभेच्छा आल्यात वासू शेठ आपल्या स्पर्धेला अमूल्य भेट देतोय विश्वास शेठ भगत यांच्याकडनं सुद्धा वासू शेठच्या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात माजी सरपंच उत्सारली ज्यांच्या माध्यमातून आपण मागच्या वर्षी हा चेंडू पडल्यानंतर सांगतो पुन्हा एकदा जोरदार प्रहार बघूया क्षेत्ररक्षक आहे आणि मात्र पाहता पाहता सुंदर असा झेल खेळाडू बाद मागच्या वर्षी जी स्पर्धा पाहायला मिळाली आरा ट्रॉफी त्या स्पर्धेसाठी तुम्हा सर्वांचे लाडके उद्योगपती सन्माननीय आदरणीय श्री मिथुन शेठजी मधुकर शेठजी भोईर यांच्याकडनं स्पोर्ट्स सायकल पाहायला मिळाली होती आणि त्यांचे बंधू सन्माननीय आदरणीय श्री शेतकरी कामगार पक्षाचे एक दमदार युवा कार्यकर्ते मयूर शेठ मधुकर शेठ भोईर यांच्याकडनं सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा आल्यात आपलं सरचे स्वागत ओटू डीजे आमचे बालूभाईचं नाव गाजतंय रायगड ठाण्यामध्ये आमचे बालूभाईचं नाव गाजतंय रायगड ठाण्यामध्ये महेश मधुकर शेठ भोईर कुंडेवाल यांच्याकडनं मालिकावीर साठी फ्रीज देण्यात आलेला आहे आणि संस्कार स्पोर्ट्स कडनं ब्रँडेड बॅट आहे सुजयजी जितेकर एक दमदार संगम जितेकर सुजय जितेकर संस्कार स्पोर्ट्सचा ब्रँड आणि संघाची धावसंख्या धबकार लागतोय संपूर्ण स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय स्वर्गीय रमेश राम भोईर यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि सर्व आयोजक आपण पाहतोय आयोजन कमिटी पाहतोय नीती स्पोर्ट्स आयोजित आरा ट्रॉफी डे नाईट क्रिकेट सामने 15, 16, 17, 18, 19 फेब्रुवारी 2025 जावयाच्या आयोजनामध्ये सासरे आलेत मेहुणे आलेत सर्व आलेत खरोखरच जी मुलगी अतिशय भाग्यवान आहे तिला वासू शेठ भोईर सारखा पती मिळाला आहे आणि वासू शेठचं भाग्य आहे की त्यांना मामांसारखा सासरा मिळाला आहे आणि बघा आमची नीती दीदी आणि त्यांच्या समेत आपण अंश आणि वंश वासू शेठ भोईर आणि नीती स्पोर्ट्स आयोजित आरा ट्रॉफी डे नाईट क्रिकेटचे सामने दिनांक 15 तारखेला सामन्याची सुरुवात झाली 16 आजचा दुसरा दिवस उद्या तिसरा परवा चौथा आणि
1 2 3 4 5 दिवसीय चालणारी स्पर्धा आपला दोन आयोजन जबरदस्त बाईकमॅन वसीम शेख आपलं सहर्ष स्वागत यावर आणि परेशभाई पाटील तुम्हाला वारंवार मी विनंती करतो वासुशेटच्या माध्यमातून की आपण मंचावर स्थान बनवा पंकजजी पाटील आणि परेशभाई पाटील भावंजे संपूर्ण आयोजनामध्ये ज्यानं मोलाचा वाटा घेतलाय मोलाचा सहकार्य केलाय ते सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व सर्वार सन्माननीय आदरणीय श्री कोपरगावचे एक दमदार व्यक्तिमत्व अजय शेठ पाटील यांनी हा सिंहाचा वाटा उचललाय वासू शेठवर असणारे नितांत प्रेम पाहायला मिळतोय अजय शेठ पाटील कोली गोपाळ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स स्कोर झालाय 38-39 धावांचा टार्गेट बरोबर ना चला खेळपट्टीवर प्रॅक्टिस करू नका सलामीचे फलंदाज जाऊ द्या लवकर लवकर कारण आपल्याला भरपूर सामने खेळवायचे जरा सहकार्य करा प्लीज प्रॅक्टिस बंद क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे नियम अतिशय कडक आहेत या स्पर्धेचे सलामीचे फलंदाज नरेशजी पाटील आणि राजेश गायकर आई नंदाजी बॉडी प्लस मास्टर नांदगाव क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे चेंडू घ्या चला वामजे संघाचा कर्णधार आपली वाट पाहत आहे नावडे संघ या लवकर नावडे संघाला हा पहिला पुकार असेल आपण टॉस साठी संपर्क करा प्रवीण भाऊ पाटील आपली वाट पाहत आहेत नावडे संघाचा कॅप्टन नावडे म्हटलं की नितीनभाई कोहली किरणजी खानावकर या लवकर लवकर इथे वेळ कोणासाठी थांबणार नाही वेळेला महत्व द्या 24 चेंडू आणि कंपल्सरी चेसिंग मध्ये 39 टार्गेट 40+ स्पर्धा तसेच पडग्याचे उत्कृष्ट खेळाडू आणि फिरकीचा जादूगर कधी आउट स्विंग करतात कधी इन स्विंग करतात काय टाकतात काय समजत नाही हेमंतजी दरे भाऊजी यांना सुद्धा विनंती आहे की आपण मंचावर स्थान बनवा पडग्याचे उत्कृष्ट खेळाडू किरण खानावकर यांचे अतिशय जवळचे मित्र आणि प्रवीण भाऊ पाटील यांचे सुद्धा मित्र आमचे सुद्धा भाऊजी या हेमंतजी दरे आणि नावडे संघाचा कर्णधार टॉस साठी संपर्क करा निखिलजी नाईक साहेबांचं आगमन झालेलं आहे त्यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच साठी सनग्लास ब्रँडेड गॉगल वैयक्तिक पहिले संगीत पहिले षटक हाताळण्यासाठी दत्ता मामा भगत दमदार असा गोलंदाज सामन्याला सुरुवात दोन्ही पंचांचा ग्रीन सिग्नल गेम इज ऑन बनवाच्या 24 चेंडू मध्ये 39 नरेशजी पाटील माजी सरपंच आणि नाश्त्याकडला डावखुरा फलंदाज राजेश गायकर चॅलेंजर बेलवली आणि त्यांना फाईट करतोय आई नंदादेवी प्रसन्न नांदगाव नितीनभाई कोहलींचं आगमन त्यांना माहित आहे सागर पाटील आवाज दिला का यायला लागतं तर दोन संघामध्ये टॉस होईल
नितीनजी कोहली आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारे खेळाडू आणि त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. दमदार व्यक्तिमत्व. आणि आता मात्र दोन संघामध्ये टास्क केला जाईल. एका बाजूला वावंजे, दुसऱ्या बाजूला नावडे. आणि दोन्ही संघामध्ये टास होते आणि टास करतील आमचे मच्छिंद्र दादा रोटपालकर. त्यांना विनंती करते की आपल्या शिवास्ते श्री मलंग वावंजे आणि नावड्यामध्ये टॉस येईल. वावंजाचा कॅप्टन भाऊ सांगतात त्यांना बोलव. पहिल्या चेंडूवर मात्र चौकार आला नरेशच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 5 झाली. टॉस होतोय. एका बाजूला नितीनजी कोहली ऋषी दादा. तर या दोन्ही कॅप्टनशी आपण संवाद साधूया. 40+ मास्टर्सची स्पर्धा आणि एका बाजूला नितीनजी कोहली आणि दुसऱ्या बाजूला आपण दादा. दादा तुम्ही इथे आलात वासुशेठ भोईरचं आयोजन आणि यावर्षी डे नाईटची संकल्पना. कसं वाटलं आयोजन आणि कशी वाटली संकल्पना? नक्कीच या आयोजनाची आम्ही वाट बघत असतो. खरं तर आम्हाला मागच्या वेळी संधी नव्हती मिळाला, आज यावेळी संधी मिळाली. त्यामुळं वासुशेठ यांचे मनपूर्वक आभार का आम्हाला या स्पर्धेत खेळण्याची संधी दिली. आणि आयोजन प्रश्नच नाही. मला तर वाटतं कितीतरी लोक ऑनलाईन आहेत. याला हीच पोचपावती आहे आपल्या या स्पर्धेची. आणि डे नाईटचा फॉर्मॅट आहे आणि दमदार व्यक्तिमत्व आहे. डे नाईटचा फॉर्मॅट आहे पण आपण डे पण खेळता नाईट पण खेळता आणि तुम्ही भरपूर ठिकाणी स्पर्धा गाजवता. पण इथे या कालभैरव मैदानावर कुठे डिक्लेअर झोन आहे आणि दोन्ही एंडने फलंदाजी गोलंदाजी करण्यासाठी या मैदान अनुकूल आहे. काय म्हणाल या मैदानाबद्दल? निश्चित जो चांगला खेळ करेल तो जिंकेल असं काय नसतं का मैदान वगैरे असं विशेष काय नसतो. कारण दोघांना समान संधी असते. हां एक संध्याकाळचं वातावरण असलं तर वारा वगैरे असतो ना तो इफेक्ट असतो. रात्रीला शक्यतो चेस होत नाही धावा. आज पहिला आपण बघितलं 3 सामने चेस झाले नाही. आता ही 4थी मॅच बघूया. धन्यवाद नितीन दादा. तर जाऊया दादांकडे वावंजाकडनं. आपल्या समोर नितीनजी कोहली म्हणजे ज्याच्या नावातच सर्व काही दडलेलं आहे आणि याच्या समोर याच्या गोलंदाजी खेळताना भले भले फलंदाज नांगी टाकतात. काय रणनीती असेल? नक्कीच नितीन दादा आमचे सिनियर आहेत. बरेच वर्ष क्रिकेट खेळतात. त्यांचा खेळही आम्ही बघितला आहे. चांगल्या प्रकारे अजूनही चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळतात. बघूया एक गेम आहे. एक रणनीती आम्ही मैदानावर करून आम्ही प्रयत्न करू. एक सुंदर तुम्हाला संकल्पना केलीत आणि हे आयोजन आणि दादांमध्ये असणारे प्रेम. एका व्यक्तीने सर्व आयोजनाचा मात्र भार उचललाय. अजय शेठ पाटील आणि वासुशेठ भोईर यांच्याबद्दल काय म्हणाल? आयोजन तर सुंदर आहे आणि मैदान देखील सुंदर आहे. आणि जरी ते प्राईज कमी असलं तरी नाईट आयोजन हे मोठं महत्त्वाचं केलं आहे. अतिशय सुंदर आयोजन आहे. धन्यवाद. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. बोलूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. धन्यवाद दोन्ही संघांसाठी. वावंजे आणि नावडे. टॉसचा कॉल झालाय. रिपोर्ट आपल्याला लगेच येईल. तर आतापर्यंत स्कोअर कार्डवर स्कोअर झालाय 14 धावा धापण करावं लागल्यात. दमदार फलंदाजी पाहायला मिळतोय. ती मात्र चॅलेंजर बेलवली अगेन्स्ट आई नंदादेव 40+ मास्टर नांदगाव. या जोडीला फोडणं महत्वाचं आहे. या जोडीला थांबवणं महत्वाचं आहे. ते मात्र नांदगाव संघाला शिरकाव करावं लागेल वर्चस्व गाठायचं असेल तर. अगा नरेश पाटीलचा बोलबाळा आणि दत्ता भगत एकत्र खेळतात आधी विभागामध्ये आणि काय दमदार फलंदाजी पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धबकार लागतो ती मात्र 20. ओटू डीजे. हवेत संतोषजी नाईक यांचे ते मेवणे लागतात आणि या गावचे जावय म्हणजे सासऱ्याच्या गावामध्ये जावयाचा बोलबाला जावयाची कमाल. वाह पोरगी देऊन भाग्य आहे. जबरदस्त सांभाळतात. प्लीज बाईकची लाईट बंद करा.
सर्वांना विनंती आहे बाईकची लाईट बंद करा. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. येणारे चेंडू असतील ते मात्र 18 आणि 19 धावसंख्येची गरज. 18 बॉल 19, फक्त एक धाव चेंडूपेक्षा जास्त आहे. रंगतदार सामना, रंगतदार लढत. गोलंदाज नेम विजय भगत नांदगाव चा गोलंदाज. दोन्ही साइडने एंड आहे. यष्टीरक्षक यष्ट्यांपासून थोडासा वंचित किरणजी कुठले. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला मिळतोय. सर्कलची पाबंदी हटलेली आहे. सीमारेषेवर आपला वीर जवान आपलं रक्षण करण्यासाठी. बघा 11 खेळाडूंचा खेळ आणि एक मात्र वाढावा समाज कक्षामध्ये नावं सांगण्यासाठी. एकीचं प्राबल, एकी काय असते आणि एकाग्रता काय असते तर प्रात्यक्षिक पाहायला मिळतोय. प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरु हवा असतो. षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र राजेश गायकर हा ना, हा ठोकलाय राजेशने अराउंड द कार्पेट चौकार. आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावपकावर लागतो ती मात्र 24. ओटू डीजे. पंधराची गरज. 39 टार्गेट ठेवलं होतं. 17 चेंडू 15ची गरज. विकास शेटकेळी कालभैरव वॉटर सोल्युशनचे प्रोप्रायटर यांचं आगमन. पुन्हा एकदा अराउंड द कार्पेट स्टेट टू द ग्राउंड. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो चॅलेंजर बेलोली संघाचं. आणि संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकतोय. स्कोअर कार्डवर स्कोअर झाला तो मात्र 25 धावा. 16 चेंडू 14चं समीकरण. धावा येणं अतिशय महत्वाचं आहे दोन्ही संघासाठी, कारण दोन्ही संघासाठी सामना तेवढाच इम्पॉर्टंट आहे. जो जिंकेल तो मात्र पुढे खेळेल, जो मात्र स्पर्धा गमवेल त्याला मात्र 365 दिवस या येणाऱ्या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. आरा ट्रॉफी नीती स्पोर्ट्स आयोजित. पुढचा चेंडू जोरदार हुक करण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज चकला हुकला थकलाय. चेंडू गेलाय निर्धाव. दमदार स्कोरिंग पाहायला मिळतोय. 15 चेंडू 14चं समीकरण. 39 टार्गेट 24 चेंडू मध्ये. येणारे 15 चेंडू आणि 14 धावांची गरज. 15 चेंडू 14 धावांची गरज. सुंदर असा सामना पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा चेंडू भरतोय पाहायला मिळेल. गोलंदाज सुंदर अशी कामगिरी करतोय विजय भगत. क्षेत्ररक्षण सुरेख होतोय. फिक्की मात्र थोडी उशिराने पाहायला मिळतोय. चॅलेंजर बेलोली संघ कमबॅक करतोय. आत्ता मात्र चेंडू आणि धावांचं समीकरण ओढलंय. 14 चेंडू 13 धावा. 2 षटकार आणि 1 धावेची आवश्यकता आहे. ती मात्र पुढील सामन्यामध्ये प्रवेश करण्यासाठी ती मात्र बेलोली संघाला. तर तेवढा ताकदीचा गोलंदाज विजय भगत आपल्या कामगिरीत चोख बजावतोय. आई नानादेव 40+ मास्टर नांदगाव विपक्ष चॅलेंजर बेलवली. षटकातील पुढचा चेंडू जोरदार हुक करण्याचा प्रयत्न, मात्र फाईन क्षेत्राकडे चेंडू अडवला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण. पंच बॅटकट आहे ना, बॅटकटच्या स्वरूपामध्ये धावा येतात. संघाची धावसंख्या धबकार लागतोय 27. 13 चेंडू 12 धावांची गरज. 13 चेंडू 12 धावा कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम पाहायला मिळतोय. अप्रतिम सामने आपण पाहतोय. पुढचा चेंडू या षटकातील. फुटा चेंडू क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू जातोय. तो मात्र भूपेंद्र पाटील चेंडूची पकड करतोय. चेंडूला गॅदर करतोय, फेकण्यासाठी सज्ज होतोय. अप्रतिम कामगिरी. फक्त सिंगल आली. आत्ता मात्र 12 चेंडू 11 धावा. स्कोअर कार्डवर टोटल स्कोअर पाहायला गेलं तर स्कोअर झालाय 28. गोलंदाजाचे विश्लेषण आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 20, दुसऱ्या षटकामध्ये 8 आणि तिसऱ्या षटकामध्ये चालू आहे. पाहूया
12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत त्या मात्र कंपल्सरी चेसिंग मध्ये 11 धावा. काय होणार काय घडणार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सुंदरशी स्पर्धा. याच्या पुढील सामना असेल वावंज विपक्ष नावडे. रेडी पोझिशन आहे दोन्ही संघ. मैदान अतिशय दमदार पाहायला मिळतोय. या मैदानावर अनेक स्पर्धा पाहायला मिळतात आपल्याला. कलाकार प्रीमियर लीग इथेच रंगली, CPL पण इथेच रंगली, भूमिपुत्रांची स्पर्धा पण इथेच रंगली, सुनी स्पोर्ट्सची स्पर्धा पण इथेच रंगली आणि आज मात्र वास्तुशास्त्राची स्पर्धा याच मैदानावर रंगतोय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. भूपेंद्र पाटील बघा स्क्वेअर कट केला, चेंडू गेला मात्र 4 धाब्यासाठी अराउंड कार्पेट आला हा चौकार आणि संघाची धावसंख्या 4 ने पुरू शकतोय. स्कोर गाडवा स्कोर लागलाय तो मात्र 32. येणारा चेंडू 11 आणि 7 धावसंख्येची गरज. 1 षटकार आणि 1 धावेची आवश्यकता. चॅलेंजर बेलवली संघाला विजयासाठी. पुढचा चेंडू भूपेंद्र पाटीलचा चेंडू नरेश पाटीलने खोदून काढलाय आणि क्षेत्ररक्षक जज करेपर्यंत चेंडू होतोय. अरंत कार्पेट आला हा चौकार आणि संघाची धावसंख्या धपकार लागतोय ती मात्र 36. 10 चेंडू 3 धावांची गरज. सामना अतिशय लवकर संपवण्याचा इरादा आहे. चला चेंडूची पूर्तता करा मैदानामध्ये. सामन्याला सुरुवात करा. दोन्ही पंचांना विनंती असेल. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा खेळ पाहायला मिळाला आहे. सुंदरसे साऊंड सिस्टीम. प्रणव डीजे शिवकर, मंडप डेकोरेटर्स, अंशू मंडप डेकोरेटर्स नेरे. नितीनजी कोहली आंतरराष्ट्रीय लेवलने खेळणारा खेळाडू आणि एक दमदार. ते तोंडाने कमी बोलतात पण बॅटने काय जबरदस्त आणि चेंडूने काय जबरदस्त उत्तर देतात. आणि त्यांच्या समेत आज किरणजी खानावकर असतील, आमचे हेमंत भाऊजी दरे यांना सुद्धा आपण पाहू शकाल. तीन धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू लेग स्टंपला सोडून जाणारा पंच सत्यवानजी सरांचा इशारा येतोय की हा खराब चेंडू. सत्यवानजी फरके वलवली, अमोल काले नवीन पनवेल, संदीप पवार सर पनवेल असे 3 आजच्या दिवसामध्ये प्रोफेशनल पंच. पुन्हा एकदा खडे खडे स्ट्रोक खेळलात आणि इथे मात्र झेल सोडलाय. त्याचा फायदा मात्र मिळाला चॅलेंजर बेलवली संघाला. संघाची धावसंख्या धपका लागतो 1 ने वाढून स्कोर झाला टोटल 1 धावसंख्येची गरज. 9 चेंडू मध्ये 1 धाव बनवायचे. सुरेख अशी स्पर्धा पाहायला मिळाली. सुंदरसा सामना आपण अनुभवला. एका बाजूला होती नांदगाव आणि त्यांना फाईट करतोय बेलवली. फुटता चेंडू भूपेंद्र पाटीलचा आणि पंचांचा नोबाचा इशारा आणि इथे मात्र सामना विन झालाय तो मात्र चॅलेंजर बेलवली संघ नांदगाव संघाच्या विरोधामध्ये. हार्दिक हार्दिक अभिनंदन बेलवली संघ आणि पुढच्या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा आई नंदादेवी प्रसन्न नांदगाव संघाला. या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो मात्र त्याने जबरदस्त कामगिरी केली आपल्या संघासाठी. 22 धावांचं योगदान दिलं 9 चेंडू मध्ये तो ठरलाय. माजी सरपंच आणि कोहलीचे जावई नरेश दादा पाटील. ओटो डीजे